नमस्कार. एस के मराठी या यूट्यूब चॅनेलमध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे. तर मित्रांनो, 8व्या वेतन आयोगाच्या कामाला वेग, केंद्रीय कर्मचारी आणि पेन्शनसाठी 5 महत्त्वाचे अपडेट्स जाणून घ्या. या संदर्भात सविस्तर अशी माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. तत्पूर्वी जर तुम्ही चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला लगेचच सबस्क्राईब करून घ्या. बघा तर मंडळी, केंद्र सरकारच्या विविध विभागामध्ये कार्यरत असलेल्या 1 कोटीहून अधिक कर्मचारी आणि निवृत्त पेन्शनधारकांसाठी महत्त्वाची बातमी आहे. आयोगाच्या कामकाजाला आता वेग आला असून देशभरातील कर्मचारी संघटना आणि पेन्शनाच्या प्रतिनिधीशी आयोगाशी चर्चा सुरू आहे. मिळालेल्या माहितीनुसार न्यायमूर्ती रंजना प्रकाश देसाई यांच्या अध्यक्षतेखाली स्थापन करण्यात आलेल्या 8व्या वेतन आयोग सध्या कर्मचारी संघटना, पेन्शन यांच्या मागण्या व सूचना जाणून घेण्याच्या प्रक्रियेत आहेत. नवीन वेतन रचना कशी असेल, बेसिक पगारात किती वाढ होऊ शकते आणि पेन्शनमध्ये कोणत्या पद्धतीने सुधारणा केली जाईल याबाबत कर्मचाऱ्यांमध्ये मोठी उत्सुकता आहे. बघा तर मंडळी, देशभरात कर्मचारी संघटनांसोबत बैठकांना धडाका. या संदर्भात आपण सविस्तर बघूया. 8व्या वेतन आयोगाचे काम केवळ दिल्लीतील कार्यालयातून सुरू नाही. आयोगाकडून देशातील विविध राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशामध्ये कर्मचारी संघटना, कर्मचारी प्रतिनिधी आणि पेन्शनाच्या संघटनांसोबत चर्चा केली जात आहे. दक्षिण भारतात चेन्नई येथे 7 आणि 8 सप्टेंबर रोजी महत्त्वपूर्ण सल्लामसलत बैठका होणार आहेत. त्यानंतर 9 सप्टेंबर रोजी पुडुचेरीमध्ये बैठक आयोजित करण्यात आली आहे. उत्तर भारतात चंदीगड येथे 16 ते 18 सप्टेंबर दरम्यान कर्मचारी संघटना आणि प्रतिनिधीशी चर्चा होणार आहे. तर जयपूरमध्ये 31 ऑगस्ट आणि 1 सप्टेंबर रोजी होणाऱ्या बैठकीसाठी अर्ज स्वीकारण्याची प्रक्रिया पूर्ण झाल्याची माहिती आहे. बघा तर मंडळी, वेतन रचनेसाठी आकडेवारीचे सखोल विश्लेषण या संदर्भात आपण सविस्तर बघूया. नवीन वेतन रचना निश्चित करणे ही मोठी प्रक्रिया आहे. यासाठी महागाईचे निर्देशांक, देशाची आर्थिक परिस्थिती, विविध क्षेत्रामधील आर्थिक मागण्या आणि सरकारी खर्च यासारख्या अनेक बाबींचा अभ्यास करावा लागतो. या प्रक्रियेला अधिक प्रभावी आणि शास्त्रीय स्वरूप देण्यासाठी आयोगाने सल्लागाराच्या नियुक्तींशी संबंधित नियमामध्ये काही बदल केलेले आहेत. तज्ज्ञाच्या मदतीने उपलब्ध आकडेवारीचे विश्लेषण करून त्यावर आधारित अहवाल तयार केला जाणार आहे. बघा तर मंडळी, फिटमेट फॅक्टर किती असणार, कर्मचाऱ्यांमध्ये मोठी उत्सुकता. या संदर्भात आपण सविस्तर बघूया. 8व्या वेतन आयोगाबाबत सध्या सरकारी कर्मचाऱ्यांमध्ये सर्वाधिक चर्चा फिटमेंट फॅक्टरची आहे. कारण फिटमेंट फॅक्टरच्या आधारे नवीन वेतन रचनेत बेसिक पगार किती वाढ होईल याचा अंदाज लावला जातो. यापूर्वी 6व्या वेतन आयोगात फिटमेंट फॅक्टर 1.86 होता. त्यानंतर 7व्या वेतन आयोगामध्ये तो 2.57 करण्यात आला आहे. आता 8व्या वेतन आयोगासाठी काही कर्मचारी संघटनाकडून 3.67 ते 3.83 फिटमेंट फॅक्टरची मागणी केली जात असल्याचे सांगण्यात येत आहे. अंतिम निर्णय आयोगाच्या शिफारशी आणि त्यानंतर केंद्र सरकारच्या मंजुरीनंतर होईल. बघा तर मंडळी, कर्मचारी आणि पेन्शनांना थेट सूचना मांडण्याची संधी या संदर्भात आपण सविस्तर बघूया. 8व्या वेतन आयोगाने प्रक्रिया अधिक पारदर्शक आणि सर्वसमावेशक ठेवण्यावर भर दिला आहे. कर्मचारी प्रतिनिधी, स्थानिक संघटना, महासंघ आणि पेन्शनाच्या संघटनांना समस्या आयोगासमोर मांडण्याची संधी दिली जात आहे. कर्मचारी आपल्या मागण्या देखील स्वरूपात तसेच बैठकी दरम्यान प्रत्यक्ष उपस्थित राहून मांडू शकतात. देशभरातून प्राप्त होणाऱ्या या सूचना आणि मागण्यांचा अभ्यास करून आयोग आपल्या शिफारशी तयार करणार आहे. बघा तर मंडळी, नवीन वेतन कधीपासून लागू होणार या संदर्भात आपण सविस्तर बघूया. उपलब्ध माहितीनुसार 3 नोव्हेंबर 2025 रोजी 8वा वेतन आयोग स्थापन करण्यात आला असून आयोगाला आपला अभ्यास, शिफारशी आणि अंतिम अहवाल सादर करण्यासाठी 18 महिन्याचा कालावधी देण्यात आलेला आहे. देशभरातील बैठका आणि सल्लामसलत प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर आयोगाकडे आलेल्या मागण्या, सूचना आणि प्रस्तावाचा सखोल अभ्यास केला जाईल. त्यानंतर अंतिम अहवाल केंद्र सरकारकडे सादर केला जाणार आहे. यानंतर
केंद्र सरकारकडून या शिफारसीचा विचार केला जाईल. केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी मिळाल्यानंतरच नवीन वेतन रचना लागू करण्यात अंतिम निर्णय होईल. बघा तर मंडळी, कर्मचारी आणि पेन्शनाशी अफवापासून सावध राहावे या संदर्भात आपण सविस्तर बघूया. 8वा वेतन आयोग सध्या सल्लामसलत आणि अभ्यासाच्या टप्प्यात आहे. त्यामुळे नवीन वेतन रचना, फिटमेंट फॅक्टर, किमान पगार किंवा पेन्शन वाढीबाबत सध्या फिरत असलेल्या अनेक आकडेवारीला अधिकृत मान्यता मिळालेली नाही. त्यामुळे कर्मचारी आणि पेन्शनशी सोशल मीडिया किंवा अनधिकृत श्रोत्यांकडून मिळालेल्या माहितीवर विश्वास ठेवण्याऐवजी 8व्या वेतन आयोगाचे अधिकृत संकेतस्थळ आणि केंद्रीय अर्थ मंत्रालयाकडून जारी होणाऱ्या अधिकृत निवेदनावरच विश्वास ठेवणे महत्त्वाचे आहे. चला तर मंडळी, अशाच महत्त्वपूर्ण बातम्यांच्या अपडेट्ससाठी व्हिडिओला लाईक करून चॅनेलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.